अकोल्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठी राजकीय हालचाल सुरू झाली आहे। नाराज आणि बंडखोर नेते एकत्र येत स्वतंत्र आघाडी उभारण्याच्या तयारीत असून या हालचालींच्या केंद्रस्थानी माजी राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचे पुतणे आशिष पवित्रकार आहेत। अकोला शहरात भाजपच्या अंतर्गत राजकारणाला मोठे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील नाराज आणि उमेदवारी न मिळालेल्या बंडखोर नेत्यांना एकत्र आणून स्वतंत्र आघाडी स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे। या घडामोडींच्या केंद्रस्थानी माजी राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचे पुतणे आशिष पवित्रकार हे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। भाजपमध्ये संजय धोत्रे गट आणि डॉक्टर रणजित पाटील गटातील दीर्घकाळापासून सुरू असलेले मतभेद यामागचे प्रमुख कारण मानले जात आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते हरीश आलिमचंदानी यांनी मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत तब्बल 21,000 मते मिळवली होती। त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपचे अधिकृत उमेदवार विजय अग्रवाल यांचा अवघ्या 1,283 मतांनी पराभव झाला होता। तसेच माजी महानगराध्यक्ष डॉक्टर अशोक ओडंबे यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल करत 2,100 मते घेतली होती। यानंतर पक्षाने हरीश आलिमचंदानी, आशिष पवित्रकार आणि डॉक्टर अशोक ओडंबे यांची पक्षातून हकालपट्टी केली होती। आता हे सर्व नेते पुन्हा एकत्र येत भाजप समोर आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहेत। नुकत्याच पार पडलेल्या सहविचार सभेत प्रस्तावित आघाडीच्या स्वरूपावर चर्चा करण्यात आली असून नागरिकांच्या सल्ल्याने पुढील दिशा ठरवली जाणार आहे। आगामी महापालिका निवडणुकीत ही आघाडी भाजपसाठी किती अडचणीची ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या शहरातील जे राजकारण आहे, आज आपण पाहिलं असेल की काही पक्षाचे इंटरव्ह्यू होत आहेत, काही ठिकाणी फॉर्म वाटले जात आहेत आणि गेली कित्येक दिवसापासून पक्षामध्ये जे कार्य करणारे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, या सर्व प्रक्रियेपासून दूर आहेत। त्यांना त्या ठिकाणी फॉर्म दिल्या गेलेले नाही आहेत, त्या ठिकाणी त्यांचे फॉर्म स्वीकारले गेलेले नाही आहे आणि त्यांना एक प्रकारचं या पूर्ण प्रक्रियेमधून बाहेर ठेवण्यात आले आहे। आणि मधल्या काळामध्ये काही विधानसभेच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली होती, काही लोकांनी राजीनामे दिले होते आणि त्याचं कारण सुद्धा होतं की त्या लोकांचं म्हणणं होतं की बा योग्य उमेदवार दिला तर आम्ही कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाची जी या ठिकाणची विधानसभेची जी सीट गेलेली आहे त्याला कारणीभूत स्थानिक नेतृत्व आहे, जो दोष आम्हाला देण्यात येतो, परंतु हा दोष पूर्ण त्यांचा आहे। अशा पद्धतीनं आज सुद्धा महानगरपालिकेमध्ये हाच विषय पुन्हा पुन्हा येत आहे। त्यासाठी आम्ही एक पर्याय म्हणून एक नागरिकांचे कामं करणारे जे जनसेवक आहेत, जे जनतेमध्ये राहणारे समाजसेवक आहेत आणि एक सुशिक्षित, उच्च शिक्षित आणि जनतेमध्ये पोहोचणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी देऊन या शहराचा दशा आणि दिशा बदलण्याचं कार्य या जनसंवादामधून होणार आहे आणि लवकरच पुढची जी दिशा आहे या येत्या 1-2 दिवसामध्ये आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत।